तुवा नित्यानित्य दोन्ही मज श्रुत केले कैवल्यदानी. परी तुझिया श्री चरणा श्री चक्रपाणी शरण रिगेची. अनित्य आणि असुखी असलेल्या भवचक्रातून या जीवाला पार करणारा तो भवसिंधू तारक परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या एका पवित्र अशा लीळेचे लिहास्मरण. परमेश्वराचे वास्तव्य कोळेश्वर गळनिंबा या ठिकाणी आहे. एक दिवस स्वामी पायामध्ये आपले पादत्राणे घालून परिश्रय सारण्यासाठी गेले होते. परत आल्यानंतर स्वामी आसनावर विराजमान आहे. तेव्हा सर्व भक्तजनांनी स्वामींना दंडवत घातले, श्री चरणाला लागले, स्वामींजवळ बसले. आणि इकडे परसनायकांना स्थिती झाली. ते उठत नव्हते. ते जणू काही बांधून ठेवल्यासारखे बसले होते. स्वामी म्हणतात, हंगा तुम्ही अवघे आले ती, परी परसनायकू न ये ते का? परसनायक येत नाही ते का बरं? भक्तजन म्हणतात, जी माहीत नाही. स्वामी म्हणतात, जा बघा काय ते तेथे आहे किंवा नाही. मग भक्तजन परसनायकांना शोधत शोधत घेतात. पाहतात तर ते तिथे बांधून ठेवल्यासारखे दिसले. शांत होते, हालचाल नाही. आणि मग स्वामींना सांगायला येतात, जी परसनायक सरले. आणि एकदम शांत असे सर्व भक्तजन बसलेले आहेत. स्वामी म्हणतात, हंगा तुम्ही उगेची असा, तुम्ही शांत का बसले? भक्तजन म्हणतात, जी मग आम्ही काय करू? स्वामी म्हणतात, आया बहिणी करतात ते का करत नाही? आणि मग सर्वजण रडायला लागलेले आहे. दायंबा रडू लागलेले आहे. माझ्या परसेया, माझ्या परसनायका, माझ्या परसोबा, हा दंड कुणाला दिला, ही झोळी कुणाला दिली, असे अनेक प्रकारचे आलाप करून दुःख करू लागले. स्वामी म्हणतात, दुःख न करावा, दुःख करू नका. हा संसार अनित्य आहे, देह नाशिवंत आहे, जे दिसते ते नासते. दुःख करू नका. ज्या संसारात दुःख नाही, पापक्रिया घडत नाही किंवा अनित्यताही नाही, त्यापेक्षा आणखी काही चांगले गोमटे असू शकले असते का? जर प्रपंचात हे नसते तर प्रपंच सुखीच झाला असता, संसार सुखीच झाला असता. परंतु यामध्ये अनित्यता आणि पापक्रिया या असतातच. त्यामुळे तुम्ही दुःख करू नका. या अनित्य संसारात दुःख मानू नका. परंतु तरीही भक्तजन मात्र रडतच आहे. यावर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना वटोबास विचारतात, जी जर अनुसरल्या पुरुषाला वर्मस्पर्श घडला किंवा वाचिक मानसिक असंत क्रिया घडली तर ती कोठी भोगावी लागते? यावर स्वामी म्हणतात, जे असेल ते देहाच्या अंती प्रकटते. यावर भट्टोबास विचारतात, जी तर त्यांना देहाच्या अंती फार दुःख होत असेल की कमी दुःख होते? स्वामी म्हणतात, एक सहज मृत्यू असतो आणि एक अपमृत्यूही असतो. त्यातला अपमृत्यू ज्यांना येतो ना त्यांना बरेच दुःख होते. स्वामी म्हणतात, हंगा तरी आता काय रडतच बसाल? मग भक्तजन विचारतात, तरी काय करावे जी? स्वामी म्हणतात, मेलेल्याचे जे करतात ते कराल की नाही? आणि मग होकाजी म्हणून सर्वजण निघाले.
बटोबास गळनिंब्याला गेले, सरपण आणले, सरण रचले आणि त्याच्यासाठी किडडी किंवा त्रिडी केली. त्रिडीवर त्या परसनायकांना घातले. दायंबांनी विस्तव घेतला, चौघांनी खांदे दिले आणि सर्वजण निघालेले आहे. स्वामी तेथे उभे राहिले. परसनायकांना नेऊन सरणावर ठेवले. मग स्मशान पिंड दिला. दायंबांनी धार दिली, पायाजवळ घडा फोडीला. तेथे लोटांगण घातले. तेव्हा अग्नी पेटला. स्वामी तिथे थोड्या वेळ उभे होते. मग सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू पिंपळाखाली आले. सर्व भक्तजन स्वामींजवळ येऊन बसले आणि रडू लागलेले आहे. इकडे मात्र परसनायकांना थोडीशी ऊब लागली आणि स्थिती भगली. जो पिंड तोंडावर होता तो पिंडाचा भात त्यांनी खाल्ला आणि येऊन भक्तजनांमागे बसले. आणि भक्तजन रडतात म्हणून परसनायक सुद्धा रडायला लागले. स्वामी भक्तजनांना विचारतात, तुम्ही अवघे कांगा रडत असा? तुम्ही सगळे का रडतात? ते म्हणतात, परसनायक गेले म्हणून आम्ही रडत आहोत. स्वामी परसनायकांकडे वळून म्हणतात, तुम्ही कांगा रडत असा परसनायक हो? तुम्ही का रडत आहात? ते म्हणतात, जी हे अवघे रडत आहे म्हणून मीही रडत आहे. आणि मग स्वामींनी एक स्मित हास्य केले आहे आणि आजूबाजूला त्या ठिकाणी आलेल्या लोकांना एक वेगळेच आश्चर्य झाले आहे. आणि लोकांमध्ये असे आश्चर्य वर्तले की स्वामींनी आपल्यातील मेलेल्या माणसाला जिवंत केले आणि आपल्या मेलेल्या माणसाची रक्षा केली. असे आश्चर्य उद्गार काढत लोक तिथून निघून गेले आहे. ही पवित्र लीला, ज्या लीलेमध्ये प्रत्यक्ष परमेश्वर या जीवाला या संसाराची अनित्यता सांगत आहे. या संसाराच्या पाठीमागे दडलेले दुःख सांगत आहे. हे देवा, मलाही तुम्ही असं योग आणला असेल ना, आपण मला दर्शन देऊन जीव, देवता, प्रपंच याच्या पलीकडे तुम्ही किती श्रेष्ठ आहात हे मला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला असेल, दुसऱ्या भक्तजनांना सांगितले. परंतु मी मात्र अधमतीने, अधगतीने, अधरतीने तुमच्या शब्दाकडे लक्ष दिले नाही. तुमच्या शब्दाचा अपमान केला असेल ना देवा, म्हणून तर मला अशा या पुन्हा भवचक्रामध्ये पडायला लागले. या भवचक्रामध्ये जसा मी पोहतोय, यावरून तर हेच सिद्ध होते देवा की मी तुम्हाला फार दुखवले, फार त्रास दिला देवा. संसाराची अनित्यता ऐकून सुद्धा मी त्या संसारामध्ये अडकत राहिलो देवा. प्रपंचासाठी दिवस रात्र एक केला, परंतु तुमच्या एका नामाचे स्मरण माझ्याकडून घडले नाही देवा. आणि म्हणून तर अशा वाहत वाटोळ्यासारखा वाहत वाहत पुन्हा पुन्हा या संसारामध्ये पडलो. हे देवा, या लीलेच्या माध्यमातून एवढा संकल्प करतो की जी अनित्यता आपण भक्तजनांना निरूपण केली, या संसाराची, ती संसाराची अनित्यता या लीलेच्या माध्यमातून अंतःकरणामध्ये उतरवतो आणि या भवचक्रातून सुटण्यासाठी आपल्या मार्गावर चालण्याचा मी प्रयत्न करतो. आणि आपण मला आपल्या दर्शनाचा, भजन पूजनाचा योग घडवावा, जेणेकरून माझी गती ही ऊर्ध्व होणार आहे, अशी प्रार्थना व्यक्त करत आपल्या नामाचे स्मरण करतो.